कोल्हापुरी चप्पल जी आपल्याकडे 500 रुपयांना मिळते, तीच चप्पल, तेच लेदर, तेच डिझाईन, तीच मेहनत, पण जर त्यावर प्राडा नाव लावलं तर ती विकली जाते 1,00,000 रुपयांना. हो, ही गोष्ट बनवलेली नाही, ती सत्य आहे आणि हे खरंच झालंय. जेव्हा त्या चप्पलवर कोल्हापुरी लिहिलं असतं ती डिस्काउंटमध्ये टाकली जाते आणि जेव्हा त्या चप्पलवर प्राडा लिहिलं जातं ती लक्झरी आयटम बनते. का? चप्पलमध्ये कमीपणा आहे का? मटेरियल साधं आहे का? बिलकुल नाही. तर मग फरक काय आहे? फरक आहे स्मार्ट कामाचा, प्रेझेंटेशनचा, रिकग्निशनचा. पण जेव्हा काही कलाकारांनी आवाज उठवला, प्राडाला थ्रेट सांगितलं, आमची चप्पल आहे, ही चप्पल तर आम्ही बनवतो, हे आमचं डिझाईन आहे, तेव्हा काय झालं माहिती आहे? प्राडाने माघार घेतली, माफी मागितली आणि स्पष्ट सांगितलं, आता यापुढे मूळ कोल्हापूरच्या कलाकारांसोबत चप्पल बनवू आणि त्यांना त्यांचा योग्य मोबदला पण देऊ. प्राडाने काहीही नवीन तयार केलं नाही, फक्त एक गोष्ट केली, बिझनेस केस स्टडी. आणि म्हणूनच सांगतो, थिंक लोकल, स्पीक बोल्ड. कारण तुमचं काम, तुमची कला, तुमची गोष्टसुद्धा ग्लोबल होऊ शकते जर तुमच्याकडे त्यामागची क्लॅरिटी असेल तर. मग विचार कसला करत आहात? मराठी माणूस पुढे जावा असं तुम्हाला वाटतंय ना? मग लगेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पेजला फॉलो करून स्वतःचा फायदा जितका जास्त करता येईल तितका जास्त करा.